आज विचारूया 5 जुलैच्या फ्रेमची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे की ती फ्रेम कशी असेल, तुम्ही किती वाट पाहताय? ना आम्ही मनानं त्या फ्रेममध्ये शिरलेलो आहोत. 5 तारखेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे वरळीच्या ज्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष आहे त्या कार्यक्रमाला एकत्र येतीलच. आणि ते एकत्र येतील म्हणून महाराष्ट्रातली मराठी जनता एकत्र येईल. मोठ्या प्रमाणात तिथे राज्यभरातून लोक येतील. खरं म्हणजे त्या दिवशी हिंदी सक्तीविरुद्ध मोर्चा निघणार होता, पण 2 ठाकरे त्या मोर्चाला एकत्र येत आहेत या धसक्यानं तो हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला. त्याच्यामुळे जो एक लोकांमध्ये उत्साह होता की आता एकत्र यायचं, आपल्याला चालायचं आहे मराठीसाठी, मग त्याच्यावरती विरजण टाकण्यापेक्षा आपण त्या मोर्चाचं रूपांतर एका विजयी कार्यक्रमात करू असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी ठरवलं. दोघांशीही मी चर्चा केली आणि त्यानंतर 5 तारखेचा कार्यक्रम जो ठरला आणि त्याची तयारी दोन्ही बाजूचे लोक एकत्रित करतायत. आणि दोघांनाही वाटतं आहे, म्हणजे मुळात आम्ही काय, जरी पक्ष वेगळे असले तरी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले सगळे कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, मित्र दोन्ही ठाकरेंबरोबर काम केलं आहे. एक्झॅक्टली. हो, अनेक वर्ष आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम केलं आहे मी त्यांच्याबरोबर. तर उद्या शनिवारी हा कार्यक्रम होईल आणि मला वाटतं महाराष्ट्राला जे चित्र अपेक्षित आहे ते दिसेल याची मला खात्री आहे. दोघेही बोलणार आहेत, दोघेही असे हातात हात घालून महाराष्ट्राला एकत्र दिसतील. जर आम्ही सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, माननीय शरद पवार असतील, केजरीवाल असतील, त्यांच्याबरोबर आम्ही हातात हात घालून फोटो काढतो, तर राज ठाकरे यांच्याबरोबर का काढू नये? राज ठाकरेसुद्धा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर एकत्रित फोटो काढतात, त्यांच्याकडे घरी चहाला बोलवतात. मग उद्धव ठाकरे तर त्यांचे मोठे भाऊ आहेत किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ आहेत. आणि दोघांचं बालपण आणि बराचसा कालखंड हा एकाच घरात एकत्रच गेलेला आहे. त्याच्यामुळे हातात हात घालून काढतील किंवा तुम्हाला ज्या प्रकारच्या पोजेस हव्या आहेत तशाही ते काढायला त्यांना मला वाटत नाही काय त्रास होईल. मातोश्री आणि शिवतीर्थमध्ये एक प्रकारे संवादाची भूमिका तुम्ही बजावलीत. त्या 19 एप्रिल जेव्हा ती मुलाखत महेश मांजरेकरांची प्रकाशित झाली, त्या 19 एप्रिलपर्यंत पासून या 5 जुलैच्या मोर्चापर्यंत सगळं ठरवण्याची टाईमलाईन एक्झॅक्टली कशी होती? काय काय झालंय मधल्या काळात? नाही, ती जी मुलाखत तुम्ही म्हणताय 19 एप्रिलची, जी राज ठाकरे यांनी एका मला वाटतं यूट्यूब चॅनलला किंवा वेबसाईटला दिली आणि ती मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली. ती मुलाखत देऊन राज ठाकरे परदेशात गेले, मुंबईत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे. आणि ते मुलाखतीचा तेवढाच भाग हा जास्त हॉट होता. त्यातली बातमी काय होती? तीच बातमी होती की मराठी माणसासाठी एकत्र यायला पाहिजे, मी सर्व काय विसरायला तयार आहे. हीच बातमी सर्वत्र आल्यावरती त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिरला एका कार्यक्रमाला निघाले होते. भारतीय कामगार सेनेची आमची वार्षिक सभा होती शिवाजी मंदिरला सकाळी. आणि त्यानंतर आम्ही चर्चा केली की असं असं राज ठाकरे यांची भूमिका आहे आणि आपण आता व्यक्त व्हायला पाहिजे त्याच्यावरती. आणि त्यानंतर पुढल्या 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी साध होती त्याला प्रतिसाद दिला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मला सर्व काही विसरून, जे काही मतभेद असतील, काही किलमिशा असतील, मनात जळमटं असतील, ती दूर करून मी पुढे यायला तयार आहे असं त्याने सांगितल्यावरती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत अशा प्रकारचा संवाद झाला नव्हता हे खरं आहे. मराठी लोकांची इच्छा जरूर होती, जेव्हा जेव्हा संकट आली, राजकीय असतील, राज्यावर असतील, तेव्हा तेव्हा असं वाटायचं की आपल्या लोकांमध्ये फूट पाडली जाते आणि त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि दोन्ही ठाकऱ्यांनी एकत्र येऊन मराठी माणसाचं किंवा या राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे, ही एक भावना या मधल्या काळामध्ये खूप वाढीस लागली आणि त्याला एक बळ मिळालं
ते हिंदी सक्तीचा जो अध्यादेश सरकारनं काढला आणि त्यावर प्रत्येकाला असं वाटलं की नाही, हे चुकीचं आहे. आम्ही हिंदी भाषेच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही. मुंबई ते हिंदीची पालनहारच आहे पहिल्यापासून, पण तरी शालेय शिक्षणामध्ये हिंदी नको अशा प्रकारे. त्यानंतर मग राज ठाकरे यांनी एक आंदोलन ठरवलं, मला वाटतं 6 तारखेला, आणि त्याच वेळेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये 7 तारखेचं आंदोलन ठरवलं उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातर्फे. आणि 2 आंदोलनं, 2 म्हणजे विषय एकच, मराठी माणसांचीच संघर्ष आंदोलनं त्याच्यामध्ये आहेत. तर मी जेव्हा बाहेर आलो मातोश्रीतून, तेव्हा मला राज ठाकरे यांचा फोन आला. म्हटलं की आत्ताच मी तुमची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि मीही त्याच वेळेला बोलत होतो. आम्ही आंदोलन ठरवलं 6 तारखेला आणि तुम्ही ठरवले 7 तारखेला. अशी 2 आंदोलनं मराठी माणसाची करणं एक दिवसाआड हे जरा विचित्र वाटतं आहे. तर काय करता येईल? मी म्हटलं आपल्या मनामध्ये काय आहे, एकत्र झालं तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, चांगली भावना आपली आहे. मी आमच्या पक्षप्रमुखांशी बोलून घेतो. आणि मी ताबडतोब गाडीतनं उतरलो परत, कारण मी कलानगरमध्येच अजून बाहेर पडलो नव्हतो. परत उद्धवजींना भेटलो. म्हटलं अशी आता आमचं चर्चा झाली दोघांची, तर काय करावं आपण? ते म्हटले जर त्यांची इच्छा असेल आणि हा विषय मराठीचा असेल तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की आपण 2 मोर्चे काढण्यापेक्षा, 2 आंदोलनं करण्यापेक्षा आपण एकत्र करूया. एका झटक्यात त्यांनी सांगितलं. मी राज ठाकरेंशी परत बोललो आणि त्यानंतर आमची ही एकत्र ही आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली. ती 5 तारखेच्या विजय मेळाव्यापर्यंत येऊन ठेवली. तुम्ही तो संवादाचा धागा जोडलात, पण 2 भाऊ या काही दिवसात बोललेत एकमेकांशी? आता जर 2 भाऊ बोलले असतील ते 2 भावांना माहिती, पण मी मात्र दोघांशी बोलतो. बघा की कोणीतरी एक संवाद दूत हवा असतोच. आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, मी यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ राजकारणात नव्हतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे, त्या कुटुंबाशी जोडलो आहे. तर दोघांनाही माझ्याशी बोलणं हे अनेकदा बरं पडतं. आणि शेवटी उद्धव ठाकरे, राज ठाकरे अनेकदा गेल्या काही काळामध्ये अनेक कार्यक्रमात कौटुंबिक एकत्र आलेले आहेत ना, अनेकदा एकत्र आले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये मला कोणताही अडथळा किंवा असं काही अडचण दिसत नाही. तुम्ही दोघांचं नातं दोघांनाही खूप जवळून अनुभवलेलं आहे. तुम्ही स्नेही राहिलात, ठाकरे कुटुंबाचे आहात. बर्फ वितळतोय कुठेतरी विरोधाचा, संवाद न होण्याचा. अनेकदा गैरसमजातून हा बर्फ घट्ट होतो. किंवा आपल्या आसपासचे अनेक लोक असतात, त्यांचे काही स्वार्थ असतात, त्याचाही परिणाम होतो. त्यानंतर कसं असतं की उद्धव आणि राज ठाकरे हे 2 शिवसेनेची शक्तीस्थळच आहेत होती. दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, भूमिका वेगळ्या नव्हत्या, काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यातून काही गोष्टी घडल्या असतील आणि एक मान्य केलं पाहिजे की जसं आता एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी जे आकांड तांडव केलं, आदळआपाट केलं, पक्ष सोडले, माझी शिवसेना वगैरे जे काही उद्योग केले आणि त्यांना जो दिल्लीचा पाठिंबा मिळाला, राज ठाकरे यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांनी असे उद्योग केले नाहीत. ते तर ठाकरे होते की नाही माझी शिवसेना खरी, माझंच चिन्ह वगैरे. त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष काढला. तो गेले अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चालवला. यश आणि अपयश दोन्ही पाहिलं, त्यांना यशही मिळालं, अपयशही मिळालं. आणि हे कौतुकास्पद आहे, त्यांचा पक्ष त्यांनी इतक्या वर्ष टिकवून ठेवला. अनेकांना वाटतं की 5 जुलैला जे चित्र दिसणार आहे ते तात्पुरतं नसावं, तर ते परमनंट असावं. त्या दृष्टीनं दोन्ही बाजूनी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, हे आम्ही प्रयत्न करण्यापेक्षा मराठी लोकांचा रेटा एवढा जबरदस्त आहे की आता कोणालाही मागे हटता येणार नाही. प्रयत्न खूप लोक करतील, खूप लोक निराश आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून अनेक नेते जे आहेत, हे कधी काळ आमच्याबरोबरच आमचे सहकारी म्हणून काम करत होते, ते आता दुसऱ्या पक्षात आहेत. ते निराश आहेत. त्यांना वैफल्य आलं की हे आता 2 नेते किंवा 2 भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण याच्यामध्ये मोठी उलथापालथ होईल. फक्त निवडणुका नाहीत तर सामाजिक राजकीय रचनेमध्ये बदल होतील.
मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा दिसेल आणि ही एकजूट मग आपल्यावरती जे आक्रमण होत आहे दिल्लीचं असेल किंवा अन्य प्रांताचं त्याला त्याच्या छाताडावर बसेल आणि अनेकांचं राजकारण संपेल ही भीती अनेकांना वाटते आणि ती अस्वस्थता त्यांच्या वागण्या बोलण्यातून मला स्पष्ट दिसते. ही फक्त बाहेरच्या पक्षातली माणसं आहेत तुमच्या विरोधातली का काही अंतर्गत पण आहेत? मला वाटत ना अंतर्गत कुणी असतील, हम्म. मनसेमध्ये असतील आणि शिवसेनेमध्ये आमच्या दोन्ही ठिकाणी तळागळाचा कार्यकर्ता असेल किंवा त्यांचं नेतृत्व असेल. प्रत्येक पायरीवरती मी असं पाहतोय की प्रत्येकाला हे एकत्र येऊन काम करणं हवं आहे, कारण नाहीतर लढणं कठीण होऊन जाईल या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. हे आता प्रत्येकाला पटलेलं आहे. याआधी सुद्धा असे अनेक काय म्हणू आपण त्याला राजकीयदृष्ट्या कठीण प्रसंग दोन्ही ठाकरेंच्या बाबतीत आले. चर्चा झाल्या की दोघांनी एकत्र यायला पाहिजे, पण दोघे काही एकत्र आले नाही. पण आता ती घटना घडते 5 तारखेला. हे मराठीबद्दलचं प्रेम आहे, हा भाजपचा विरोध आहे का ठाकरेंच्या अस्तित्वाचा म्हणजे ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे म्हणून ही घटना घडताना महाराष्ट्र पाहतोय? एक लक्षात घ्या, ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न तर आहेच. ठाकरे ब्रँड हा मी म्हणतो, कारण मी त्यांच्याबरोबर काम इतक्या वर्ष केलेलं आहे की ठाकरे हा ब्रँड आहेच, तो राहणार. त्या ब्रँडला तडे देण्याचा प्रयत्न सातत्यानं गेल्या 10 वर्षामध्ये सुरू आहे की ठाकरे राहताच कामा नाहीत. मग हे असतील किंवा ते असतील, ठाकरे राहता कामा नाहीत. शिवसेना नावाचा एक गट राजकारणात राहावा आणि त्याला तो आमच्या हुकमावर चालेल अशा पद्धतीची त्याची रचना असावी, हे त्यांनी केलं. ते केल्यावर त्यांना असं वाटलं की ठाकरे संपतील, उद्धव ठाकरे संपतील. राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा पद्धतीचंच राजकारण केलं. मी वारंवार सांगतो, अनेकांनी केलं आहे. काही करून ठाकरे एकत्र होता कामा नाहीत. आज प्रश्न असा आहे की जर ठाकरे राहिले नाहीत तर मराठी माणसाला पोरकं झाल्यासारखं वाटेल. आधीच बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, ते त्याही परिस्थितीमध्ये सगळं पेलून नेत होते. ठाकरेंनी एकत्र राहणं, त्यांचा ब्रँड जो आहे तो अधिक तजेलदार करणं, तेजस्वी करणं आणि मराठी माणसाला ताकद देणं ही ठाकऱ्यांवरती हा त्यांचा धर्म आहे असं मी मानतो. हे तुमचं राजकारण नाही आहे. मी जरी राजकारणात असलो ठाकऱ्यांबरोबर तरी मी म्हणतो हा धर्म आहे त्यांचा की आमच्यासह सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मार्ग दाखवला पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. हे त्यांचं काम आहे. त्यासाठी नियतीनं त्यांना इथे या भूमीवरती आणलं आहे महाराष्ट्राच्या. जर ते नसतं ते नेतृत्व कोण करणार मला सांगा ना. आज बाळासाहेब ठाकरे म्हटलं की मराठी भूमिपुत्रांचा लढा हे जगभरात देशभरात मान्य. आज ठाकरे म्हटले की मराठी माणसासाठीच लढणार, हे लोक गृहीत धरतात. मग ठाकरे तिकडले असतील किंवा इकडले असतील ते सोडून द्या तुम्ही. हे जर आम्ही गमावून बसलो, जे हवं आहे काही व्यापारी वृत्तीच्या लोकांना या महाराष्ट्रात आणि मुंबईत, तर या 11 कोटी मराठी माणूस आपल्याला कधीच माफ करणार नाही. हे सर्व ठाकऱ्यांनी आणि दोन्ही बाजूच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही ज्या तिकडच्या ठाकरेंचा उल्लेख करताय, राज ठाकरेंचा, ते खूप कम्फर्टेबली सत्ताधाऱ्यांसोबत जाताना त्यांच्या अनेक भूमिकांना पाठिंबा देताना दिसतात. ठीक आहे, एक लक्षात घ्या की आम्ही सुद्धा कधी काळी काँग्रेसबरोबर नव्हतोच. आम्ही विरोधक होतो किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर टीका केली, पण आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत राहिलो. राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात, पण आता हळूहळू त्यातून काही गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतात. प्रश्न मराठी माणसाचा आला, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला तेव्हा सुद्धा अनेकांनी आपल्या भूमिका सोडल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, आपल्याला मुंबईसाठी. अनेकांनी त्याग केला आपल्या भूमिकांचा. मग काँग्रेसमधले असतील किंवा अन्य पक्षातले असतील, सगळे एकत्र आले तेव्हा हा लढा झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. आता हे सगळं या स्टेजवर आहे की तुम्हाला वाटतं की राज ठाकरे त्यांच्या काही भूमिकांचा त्याग करून जे महाराष्ट्र हित दोन्ही ठाकरेंकडनं प्रमोट केलं जातं, महाराष्ट्र हित हेच सगळ्यात वर आहे. हा महाराष्ट्रात नसेल तर आम्ही कुठे असणार. हा महाराष्ट्र दुबळा झाला, कंगाल झाला, या महाराष्ट्राचं तेज संपलं तर मराठी माणसाला कोण विचारणार. छत्रपती शिवाजी महाराज या राज्यात जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास आहे ना, बाकी सगळ्यांना भूगोल आहे. तसा या राज्याला फक्त भूगोलच राहील. आज महाराष्ट्राचं दरार आहे
की छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्र आहे, आंबेडकर, शाहू, फुले ही नावं घेतो आपण, ठाकरेंची नावं घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो, शरद पवारांचं नाव घेतो आपण स्ट्रॉंग लीडर म्हणून. हे सगळं जर नष्ट झालं आणि दुबळा झाला महाराष्ट्र, तर मराठी माणसाला कोण विचारणार? दिल्लीमध्ये आम्ही महाराष्ट्राचे म्हणून जेव्हा वावरतो तेव्हा आम्हाला लोक आमच्याकडे अभिमानानं पाहतात. ते महाराष्ट्र एक मजबूत आहे, मराठा राज्य म्हणून इतिहासात ज्याला आपण म्हणतो, त्याची ताकद आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसते ना. पण मुख्यमंत्री तर थेट म्हणतात की आता निवडणुका आल्यात म्हणून तुम्हाला मराठी आठवतेय, तुम्हाला मराठी माणूस आठवतोय, ठीक आहे, त्यांना तुम्हाला जसं वाटत महाराष्ट्र असेल. हित का लक्षात वाटू येत नये? आहे. का वाटू नये? निवडणुका हा एक मार्ग आहे हे सगळे प्रश्न सोडवण्याचा. लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये निवडणुका हा एकच मार्ग असा आहे की तुमच्या भूमिका घेऊन तुम्ही लोकांसमोर जाऊ शकता. आम्ही त्या गेल्यावरती लोकांनी आम्हाला वारंवार यश दिलं आहे मराठीच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या प्रश्नावर. त्यात देवेंद्र फडणवीस किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याला पोटसूळ उठण्याचं कारण नाही ना. मराठी हा आमचा मुद्दा राहणारच आणि आहेच. तर तो सुटावा आमच्यापासून यासाठी तुमचे जे प्रयत्न सुरू आहेत ते राज ठाकरेंवरती सुद्धा ते तुमचं जादूटोणा चालणार नाही राजकीय, आणि आमच्यावर तर प्रश्नच येत नाही. पण ह्याच्या आधी सुद्धा दोनदा प्रयत्न झाले होते की मनसे आणि शिवसेनेनं एकत्र यावं. आय थिंक 2014-2017 महापालिकेची निवडणूक. तेव्हा नेमकं काय झालं असं एक लक्षात की घ्या ते प्रयत्न की यशस्वीच झाले नाहीत? त्या प्रक्रियेमध्ये मी खरोखर नव्हतो आणि असे खरोखर प्रयत्न झाले होते का याविषयी माझ्या मनात आता शंका आहेत. या वेळेला झाले ते यशस्वी झाले. मागच्या वेळेला काय झालं होतं माझ्याकडे माहिती नाही, मला त्याविषयी पूर्ण कल्पना नाही. आणि तेव्हा कोण काय चर्चा कोणाशी करत होतं याविषयी मी पूर्ण अंधारात आहे. जेव्हा तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात, महाविकास आघाडीत तुमचं बरं चाललंय, म्हणजे लोकसभेला तर चांगलं यश मिळालं. विधानसभेचा विचार केला तर 3 पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. पण राज ठाकरेंकडे ना एकही आमदार आहे, ना त्यांच्याकडे खासदार आहेत, ना त्यांच्याकडे नगरसेवक आहेत. मग हे असे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काय देणार आहेत? काय देण्यापेक्षा लोकांची मानसिकता जी आहे की तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र होतो, तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो. मराठी माणूस एकदा एकत्र आला की आपोआप भरघोस मतांचा पाऊस दोघांवरही पडेल याची मला खात्री आहे. आम्ही एकत्र, ही लोकांची भावना आहे ना. मग उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की एकदा ही लोकभावना जी आहे आपण ती पुढे घेऊन जाऊया. आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा असा ठपका नको की लोकांची इच्छा आहे आणि आम्ही एक पाऊल पुढे टाकलं नाही. ही लोकांची भावना आहे महाराष्ट्राच्या, ज्यांच्यासाठी आम्ही हे राजकारण करतो आहोत. त्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही एकत्र आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याच भावनेतून राज ठाकरेसुद्धा ते पाऊल टाकत आहेत. त्यांनाही ती लोकांची नस कळलेली आहे. पण तुम्ही आता एका आघाडीमध्ये आहात, विशिष्ट आघाडीमध्ये. मग पालिकेसाठी काय आघाडीच कंटिन्यू होणार आहे का दोन्ही ठाकरे काही वेगळा विचार करू शकतात? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार राजकीय पक्षांच्या आघाड्यांना महत्त्व असतं. विधानसभा लोकसभा अशा आघाड्या होत असतात. पण ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा, महानगरपालिका ह्याच्यामध्ये स्थानिक प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. या सगळ्या लढाईमध्ये महत्त्व कुठे आहे तर मुंबईच्या लढाईला महत्त्व आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईवरती हा झगडा मराठी विरुद्ध अन्य हा कायम राहिल्यामुळे मुंबई मराठी माणसाच्याच हातात राहणं यासाठी हा झगडा आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे राहणं म्हणजे मराठी माणसाकडे राहणं असं कधी होणार नाही. तो शेटजींचा पक्ष आहे किंवा इथे काँग्रेस पक्ष स्वबळावरती काहीच करू शकणार नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही. त्याच्यामुळे पुढाकार नेहमीप्रमाणे आम्हाला घ्यावा लागेल. गेले 35-40 वर्ष आम्ही इथे सत्ता आमची आहे, लोकांनी आम्हाला सत्ता दिलेली आहे. आम्ही एकाकी जरी लढलो तरीसुद्धा आम्हाला खात्री आहे आम्ही जे काम केलं आहे मुंबईसाठी आम्हाला यश मिळेल. पण राज ठाकरे बरोबर आल्यामुळे हे यश पक्क होईल. ही ऑफर आहे एक प्रकारे का हे पुढचं नियोजन आहे? मला वाटते पुढचं नियोजन आहे ना. आम्ही या विचारात आहोत की ठाकरे एकत्र असणं मुंबईच्या दृष्टीनं, ठाण्याच्या दृष्टीनं, नाशिकच्या दृष्टीनं वगैरे असे अनेक शहर आहेत जिथे त्यांचे नगरसेवक नसले तरी त्यांचा एक मतांचा विशिष्ट टक्का आहे. एकत्र आल्यामुळे तो टक्काही वाढेल, आमचाही टक्का वाढेल. म्हटलं नाही की मराठी माणूस
जो मतदान करत नाही आणि गेल्या काही काळात मराठी म्हणून, हम्म. तो मराठी म्हणून मतदान करेल. पण अनेकांना वाटतं की ठाकरे एकत्र येण्यामध्ये खूप दबाव कारणीभूत ठरतील. दबावामुळे कदाचित दोन्ही ठाकरेंना इच्छा असूनही एकत्र यायला मिळणार नाही. तर आमच्यावरती कोणताही दबाव नाही. नंबर दोघांवरही नाही. बरोबर आहे. आणि राज ठाकरे सुद्धा अशा कोणत्या दबावाखाली येऊन निर्णय घेतील असं मला वाटत नाही या प्रश्नावर, मराठीच्या प्रश्नावर. हं. मग आगामी पालिका निवडणुकांमध्ये ही युती ऑलमोस्ट फिक्स आहे, कारण ह्याच्यावरनं एक एक चर्चा नेहमी होते की पहिल्यांदा प्रस्ताव कोण नेणार. सगळे म्हणतात की अशा काही माध्यमातनं चर्चा होत नाहीत, अशा काही बोलून चालून माध्यमात चर्चा करायच्या. हा एक उत्तम संवाद जो सुरू आहे तो पुढे जाईल ना. हं. तुम्हाला 5 तारखेनंतर पुढली पावलं कळतील. प्रत्येक गोष्ट काय आम्ही सांगायलाच पाहिजे की पडद्यामागे काय चाललं आहे, आज रात्री काय घडलं, सकाळी कोण कोणाशी बोललं, हे सांगण्याची गरज नाही राजकारणामध्ये. हे चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे. हं. 100%. त्याशिवाय का हा सगळं घडून येत आहे. कोणतरी कोणाशी बोलत आहे, कोणीतरी कोणाचं ऐकत आहे. हां, कोणीतरी फार गांभीर्यानं या राज्याचा विचार करत आहे, मुंबईचा विचार करत आहे. म्हणून तर हे 5 तारखेपर्यंतची पावलं पुढे पडली आहेत ना, नाही तर तीही पडली नसती. तुमच्या आत्ताच्या मित्रांशी तुम्ही बोललात, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसेला एकत्र घेण्यासंदर्भात एक किंवा लक्षात घ्या, 5 तारखेच्या या सोहळ्यासाठी मोर्चाला सुद्धा आणि विजय मिळाला सुद्धा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला उपस्थित राहायचं आहे, हे विचार घ्या. म्हणजे शरद पवार साहेब मोर्चाला येणार होते, त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चाला येणार होते, डावे पक्ष येणार होते, दोन्ही डावे पक्ष आहेत ते. त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर या राज्यातला कोणताही पक्ष आणि नेता वेगळी भूमिका घेणार नाही. एक्झॅक्टली काय होणार आहे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, पहा की- स्टेजवर कोण कोण असेल. नाही, स्टेजवरती मुळात लोक पाहायला येणार ते 2 ठाकऱ्यांनाच किंवा ऐकायला येतील. हे तुम्ही आधी स्वीकारलं पाहिजे की हा जो उत्साह आहे, हा हिंदी सक्ती वगैरे गेली, आता ती संपली. ती आता आम्ही होऊ देत नाही. काही तुम्ही समित्या नेमा, कमिट्या नेमा, ठराव करा किंवा डराव करा, आता हा विषय आमच्या दृष्टीनं संपला आहे. प्रश्न इतकाच आहे की आता हा जो या निमित्तानं जो एक जल्लोष, विजय मेळावा, मराठीचा आवाज, जो गर्जना ऐकायची आहे, त्यासाठी लोक जमणार आहेत. ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे मंचावरती एकत्र आहेत, ते बाजूला बसणार आहेत, ते एकमेकांशी गुजगोष्टी करणार आहेत जाहीरपणे, ते एकत्रपणे व्यासपीठावरती वावरणार आहेत. हा अनुभव घेण्यासाठी, हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी राजकीय लोक जमणार आहेत. त्याच्यामुळे इथे बाकी येणारे सगळे आमचे गेस्ट आहेत, पाहुणे आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करू. 2 दशकं झाली आहेत जवळपास आणि प्रचंड मोठी कटुता दोन्ही बाजूंनी. शीर्षस्थ नेतृत्व असू दे, कार्यकर्ते असू दे, इतर नेते असू देत, बरीच टीका झाली. तुमचंच उदाहरण द्यायचं झालं, शिवसेनेचं उदाहरण असं मी म्हणते द्यायचं झालं तर राज ठाकरेंना बी टीम संबोधलं गेलं की भाजपची बी टीम आहे. आदित्य ठाकरेंकडनं संबोधलं गेलं. ते असंही म्हणाले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मला काही बोलायचं नाही. तर या संपलेल्या पक्षासोबत आता आपण जावं, ही परिस्थिती कशी निर्माण झाली? बघा, राजकारणामध्ये अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या होत असतात. हं. अनेकांना आमच्यावरती झाले, आम्ही पवार साहेबांवरती केले, आम्ही काँग्रेसवर केले, आम्ही सोनियाजींवर केली आहे. लोकशाहीच्या संदर्भात म्हणाल तर अशा टीका राजकारणामध्ये निवडणूक काळामध्ये होतात. आणि म्हणून तर आम्ही सांगितलं ना 19 तारखेच्या त्या दरम्यान की मागचं सगळं विसरून आम्ही एकत्र येतो. कोण कोणाला काय बोललं, कोणी कोणाला काय चिमटे काढले, कोणी कोणाला काय टीका केली, हे सगळं विसरून आम्ही एकत्र येतो. हे जाहीर केल्यावरती काल काय झालं यात आम्ही अजिबात विचारच करत नाही. आम्ही उद्याचा किंवा आजचाच वर्तमान आणि भविष्याचा विचार करतो. पण मागे काय झालं, मागचा इतका मोठा भूतकाळ विसरून पुढे जाणं हे दोन्ही भावांना शक्य आहे? भूतकाळ विसरल्याशिवाय चांगला इतिहास घडत नाही. आणि आम्ही तो भूतकाळ चिवडत बसायचं नाही असं ठरवलं आहे. भूतकाळ चिवडत बसलो तर काहीच घडणार नाही ना. आमचा भूतकाळ भाजपबरोबर फार चांगला होता. आमचा भूतकाळ एकनाथ शिंदेंबरोबर अत्यंत उत्तम होता ना. आमचा भूतकाळ नारायण राणेबरोबर चांगलाच होता. पण वर्तमानात काय आहे किंवा भविष्यात काय, ते पक्षाचे गारदी ठरले सगळे आमच्या.
मग आता कशा करता भूतकाळाचा विचार करायचा? आज जर वर्तमानात जर काही सकारात्मक घडतं आहे ठाकरे कुटुंबात आणि शिवसेना किंवा मनसेमध्ये, तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. ठाकरे जर का दोन्ही एकत्र आले म्हणजे तुम्ही तर म्हणजे ऑलमोस्ट अशी परिस्थिती आहे तुमच्या बोलण्यात असं वाटतं की ते आलेच आहेत आणि ते निवडणुका एकत्रच लढवणार आहेत पालिकेच्या. असं जर झालं तर अर्थात जुनी जी मराठीची मतं आहेत ती ठाकरेंना मिळतील, पण परप्रांतीयांची मतं दुरावतील अशी परिस्थिती होईल का? मला वाटत नाही तसं. आम्ही एकत्र आलो तर मुंबईसह अनेक महानगरपालिकामध्ये एक कम्फर्टेबल व्हिक्टरी आम्ही मिळवू शकू. मुंबईसह अनेक महानगरपालिका, त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि आम्हाला सगळ्यांची मतं मिळतील, सगळ्यांची. शिवसेना किती उद्धव ठाकरेंची शिवसेना किती लवचिकता दाखवेल राज ठाकरेंना स्वतःसोबत नेण्यासाठी, आणण्यासाठी, ही युती टिकवण्यासाठी? राजकीय लवचिकता किती असेल ठाकरेंची? उद्धव ठाकरे नाही म्हटलं तरी मोठे भाऊ आहेतच. महापालिकेमध्ये आमची सत्ता आहेच. लोकसभेत आमचे 9 खासदार आहेत. विधिमंडळात आमचे म्हणजे विधानसभेतच 20 एक आमदार आहेत. आमची मतांचा टक्का प्रचंड आहे. आमचं कर्तव्य आहे अशा प्रकारची नवीन युती करताना की आमच्या सोबतीला जे नवीन आमचे सहकारी येणार आहेत तर त्यांचा मान सन्मान आदर राखून त्यांना बरोबर घेऊन जाणं, ते आम्ही करू. तुम्ही ठाकरेंच्या खूप जवळचे आहात, कुटुंबाच्या जवळचे आहात, तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ठाकरेंमधला हा वाद आहे ना तो राजकीय वाद नाहीये कदाचित, तो त्याच्या पलीकडचा थोडासा वाद आहे. तर यात कितपत सत्य आहे? बघा, अशा दंतकथा खूप पसरतात, पण कुटुंबातला असा टोकाचा वाद कधीच ठाकरेंच्या घरात झाला नाही. मी ठाकरेंच्या घरामध्ये बघितलं आहे की बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांचे बंधू म्हणजे राजसाहेबांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्यातलं राम लक्ष्मणाचं नातं मी पाहिलेलं आहे. आणि एकमेकांना संघर्षाच्या काळात कसे उभे होते पाठीशी तेही पाहिलं आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातलं सुद्धा मी नातं फार जवळून पाहिलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच पद्धतीचं मी नातं पाहिलेला माणूस आहे. तर हे कौटुंबिक वगैरे गोष्टी आहेत, या दंतकथा आहेत, त्याच्यावरती मी विश्वास ठेवत नाही. खूपदा असं म्हटलं जातं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरेंबद्दल खूप आदर आहे, तो ओलावा आहे आणि म्हणून त्यांना एक छोटा सॉफ्ट कॉर्नर सुद्धा आहे उद्धव ठाकरेंबद्दल. असं म्हणतात, पण सॉफ्ट कॉर्नर असता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक आयोगाच्या मदतीनं त्याने अशा प्रकारे फोडली नसती आणि फोडल्यावर मूळ शिवसेना ही एका टपोरी माणसाच्या हातात चिन्हासह दिली नसती. त्याच्यामुळे ह्या लोकांचं ढोंग आहे बाळासाहेबांचं प्रेम वगैरे शक्य नाही. ते त्यांचं आहे पण इतरांचं नाही असं म्हणतात, म्हणून कदाचित हे झालं असावं. मला असं वाटत नाही. शेवटी शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत हा पक्ष उद्धव ठाकरेंना सोपवला. उद्धव ठाकरे सुद्धा अनेक वर्ष भाजपबरोबर त्यांनी काम केलं आहे, बरोबर. काही मतभेद झाले असतील, याचा अर्थ असा नाही की तो मूळ पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा अशा एका व्यक्तीच्या हातात द्यावा ज्याचा पक्षाच्या जन्माशी काही संबंध नाही, विचारांशी संबंध नाही. तो फक्त तुमच्याकडे गुलामी करतो, तो तुमचं ऐकतो, म्हणून त्याला तो पक्ष देणं हा खूप मोठा अपराध आहे. ते शरद पवारांच्या बाबतीत. शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, आज ते हयात आहेत, पक्षाचे निर्माते, स्थापना करणारे, आणि त्यांच्यासमोर त्यांचा पक्ष तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देताय, हा तुमचा पक्ष नाही, पवारांचा पक्ष नाही, म्हणून ही कोणती लोकशाही आहे देशामध्ये? त्यामुळे माझा विश्वास नाही या लोकांवरती. 16 जुलैपासून परत आता सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही अपेक्षा करतो की आता थोडी रचना बदललेली आहे, नवीन न्यायमूर्ती आलेले आहेत सर्वच टेबलांवरती, तर आम्ही कायदेशीर मार्गाने जी आमची लढाई आहे ती अजून ताकदीनं लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. राजकीय आपण बरंच बोललो, पण थोडंसं वैयक्तिक ठाकरेंबद्दल. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं अशी अनेकांची भावना आहे 5 जुलैला, की दोन्ही ठाकरे त्यांचे म्हणजे राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे त्यांच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले आहेत एक प्रकारे, ते दोघं एकत्र दिसणार आहेत. बाळासाहेबांची काय इच्छा होती या दोघांबद्दल? बाळासाहेबांची इच्छा तर तुमच्याशी कधी बोलले होते ते? 100% बोललेले आहेत. बाळासाहेबांचा आणि माझा खूप जिव्हाळा होता. मला तर ते जेव्हा राज ठाकरे पक्ष सोडून निघाले होते त्या दिवशी
पक्ष सोडण्याची घोषणा करत तेव्हा बाळासाहेबांनी मला आणि मनोहर जोशींना त्यांच्या घरी पाठवलं होतं. राज ठाकरेंच्या. हो, राज ठाकरेंच्या, की असं करू नका, आपण चर्चा करू. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक घडामोडीत त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे अनेक. फक्त जेव्हा त्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांच्याबरोबर नव्हतो. हम्म. मग त्यांच्या लोकांनी माझी गाडी फोडली त्या दिवशी, गाडीला आग लावली वगैरे, मी ते सगळं सहन केलं. पण बाळासाहेबांची तर मनापासून इच्छा होती की हे सगळं घरात जो काय वाद आहे थोडासा वैचारिक असेल, तो कौटुंबिक म्हणत नाही मी, तो संपला पाहिजे. अर्थात बाळासाहेबांना नक्कीच आनंद झाला असेल. आणि आज जेथे कुठे बाळासाहेब आहेत ते नक्कीच 5 जुलैला या कार्यक्रमावरती फुलं उधळतील. त्यांनी कधी प्रयत्न केले होते, म्हणजे अर्थात शेवटपर्यंत कदाचित झाले असतील, आम्हाला कल्पना नाही की प्रयत्न त्यांनी केले असतील ना. हम्म. त्यांची इच्छा होती, पण ते शेवटी बाळासाहेब ठाकरे होते. फार करारी नेतृत्व होतं ते. त्यांनी त्यांचा पक्ष अनेक अशा वादळातून, संकटातून पुढे नेला, तो इथपर्यंत आला. कोणाला वाटेल की आपला एक अभेद्य पक्ष आपल्या घरातच तुटावा, असं कोणालाच वाटणार नाही. हे दोघं व्यक्ती म्हणून कसे आहेत राज ठाकरे? कारण महाराष्ट्र त्यांना राजकारणी म्हणून ओळखतो, पण तुम्ही त्यांचे मित्र आहात, तुम्ही त्यांचे सहकारी आहात, तर हे दोघे व्यक्ती लक्षात म्हणून घ्या, कसे आहेत? दोघेही मनानं फार चांगले आहेत आणि दिलदार आहेत, सुसंस्कृत आहेत. राज ठाकरे जहाल आहेत, उद्धव ठाकरे मवाळ आहेत. देशाच्या राजकारणामध्ये जहाल आणि मवाळ या दोघांनाही स्वातंत्र्य काळापासून महत्त्व आहे. हा आपल्या आपल्या स्वभावानुसार आणि कार्यपद्धतीनुसार काम करण्याचा प्रश्न आहे. राज ठाकरे आक्रमकपणे बोलतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या थोड्याशा मवाळ धोरणानुसार सगळं काम करतात. राजकारणात त्यांना चांगलं यश मिळालं आहे, उत्तम यश मिळालं आहे. त्यांनी महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री केले, केंद्रात मंत्री केले, आमदार खासदार निवडून आले. त्यांच्यावर स्वतः मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पडली तेव्हा त्यांनी ती उत्तमरित्या स्वीकारली आणि राज ठाकरेंनी त्यांचं नेतृत्व त्यांच्या पद्धतीने उभं केलं आहे. चुकीचं काय? बाळासाहेबांचा या दोघांसोबतचा बॉन्ड कसा होता? कारण दोघी वेगवेगळी व्यक्तिमत्व, बाळासाहेबांनी घडवलेली व्यक्तिमत्व. बाळासाहेबांना असं वाटायचं की राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेमध्ये जास्त कष्ट केले पाहिजेत, कारण ते उत्तम व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांचा तो जो वारसा होता व्यंगचित्रकलेचा, तो राज ठाकरे पुढे नेतील अशी त्यांना खात्री होती. आणि खरोखर राज ठाकरे यांची जर आपण व्यंगचित्र पाहिलीत तर ती बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देणारीच त्यांचा कुंचला आणि त्यांची कल्पकता आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी आधी व्यंगचित्रकार झालो आणि नंतर नेता झालो, आणि राज बहुतेक आधी नेता आणि मग व्यंगचित्रकार होताना दिसतो आहे. आणि उद्धव ठाकरे सुद्धा उत्तम जागतिक कीर्तीचे वाईल्ड फोटोग्राफर आहेत. त्या कॅमेऱ्यात त्यांचं मन रमतं. विविध प्रकारच्या कॅमेऱ्यांविषयी त्यांना उत्तम माहिती आहे जगभरातल्या. त्यांनासुद्धा बाहेर पुढे गेले की इतर काही गोष्टींपेक्षा आपल्या खांद्यावरती कॅमेरा अडकून फिरायला आवडतं, क्लिक करायला आवडतं. खाजगीमध्ये एक उत्तम मित्र म्हणून आम्हाला ते आवडतात. जनरेशन 1 म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे तर आता एकत्र येत आहेत, त्यांच्या भूमिका बऱ्यापैकी क्लिअर आहेत. जनरेशन नेक्स्ट म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघेही आता पॉलिटिकली ॲक्टिव्ह आहेत. त्या दोघांचा बॉन्ड कसा आहे? आतापर्यंत नसेल तर आता होईल. आता मी तर त्यांच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम करतो आहे. मला कधीच काही अडचण निर्माण झाली नाही. एकदा आमच्या सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला ठाकरेंबरोबर राहायचं आहे जीवनाच्या अंतापर्यंत. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे झाले, उद्धव ठाकरे झाले, राज ठाकरे झाले, आदित्य ठाकरेंबरोबर मी काम करतो, मला काही अडचण नाही. आता शेवटी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही पुढली पिढी आहे. जर राजकारणात काही चांगलं घडणार असेल एकत्र येऊन तर आपल्याला एकत्र काम करावंच लागेल. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांचं एक वाक्य खूप गाजलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर विठ्ठलाच्या भोवतीच्या बडव्यांसोबत आहे. आषाढीच्या पूर्वसंध्येला दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. राज ठाकरे एक पाऊल पुढे सरकत आहेत, उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे येत आहेत. आता कुठे बडवे आहेत? ज्यांना ते बडवे समजत होते, बरं काय ते बडवे नव्हते, त्यांना सुद्धा वाटत होतं की ठाकरेंनी एकत्रच यावं.
आणि दोघांचे विठ्ठल हा बाळासाहेब ठाकरेच होता आणि सगळ्यांचीच पंढरी ही मातोश्रीच होती. ठीक आहे, जे चांगलं घडतं आहे ते त्याच्याकडे आपण चांगल्या दृष्टीने पाहायला पाहिजे. शेवटचा प्रश्न की जेव्हा 5 जुलैला दोघे ठाकरे एकत्र येतील, तुम्ही त्यांचा सहवास अनुभवलेला आहे, पण जेव्हा ते चित्र दिसेल ॲक्च्युअलमध्ये, ते फक्त डोळ्यात साठवाल, कॅमेऱ्यात क्लिक कराल, पहिली रिॲक्शन काय असेल तुमची? नाही नाही, माझी रिॲक्शन अशी आहे की मी या सगळ्या याच्यातून गेलेलो आहे अनेकदा ना. या महाराष्ट्रातली सामान्य जनता ते डोळ्यात साठवून ठेवेल आणि हे चित्र हलू नये, हे चित्र तुटू नये, बरं का, या चित्रावरचे रंग उडू नयेत यासाठी ती प्रार्थना करेल. किंबहुना हे एकत्र यावेत, हे चित्र दिसावं म्हणून अनेकांनी नवस केलेले आहेत महाराष्ट्रासाठी. आमच्यासारख्याने फक्त प्रयत्न केले, काम केलं आणि त्याला यश मिळत असेल तर नक्कीच ही जी फ्रेम आहे 5 तारखेची ही ऐतिहासिक फ्रेम असेल. आपले मनापासून आभार. ठाकरे प्रेमी उत्सुक आहेत, महाराष्ट्र उत्सुक आहे की 5 तारखे